तर आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशिकच्या गंगापूर धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सततच्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे। आपले प्रतिनिधी पवन येवले सध्या आपल्या सोबत आहे। पवन, सध्या नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे? नक्कीच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आता गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जवळपास 500 क्युसेस एवढ्या वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण सध्या गंगापूर धरणावरती आहोत। या ठिकाणी जर दृश्यांमध्ये बघितलं तर गंगापूर धरणाचा एक दरवाजा आहे तो काही अंशतः उघडण्यात आला असून या ठिकाणी 500 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग जो तो सुरू झालेला आहे। खरं तर काल मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकमध्ये आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। आज देखील हवामान खात्यानं नाशिकला येलो अलर्ट जो आहे तो दिलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी पावसाचा जो पुढील परिस्थिती पाहता प्रशासनाकडून गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि नदीत पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना देखील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। नक्कीच पवन, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।